तर बाबांनाही आम्हाला सांगितलं होतं की आपलं आहे दुकान आहे, आपण करू शकतो त्यात. पण माझं असं होतं की काहीतरी वेगळं करावं घरातनं, की काहीतरी एज्युकेशनमध्ये काहीतरी करावं आणि मला काम करायचं होतं. तर ही फील्ड युजली जास्त लोकांना माहीत नाही आहे. इंडियन ह्याच्यात महिन्याला बघितलं तर 1.5 ते 3.5 लाख. तर कसं आहे की कम्फर्ट झोन सोडला नाही तर आपण एक नवीन अपॉर्च्युनिटीज जास्त भेटत नाही आपल्याला. तेव्हा एक बॅक ऑफ द माइंडला थोडं एक थोडक्यात होतं की या फील्डला इंटरनॅशनली एक चांगला स्कोप आहे थोडा. नमस्कार, मी साई वालगुडे. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपली डिजिटल शाळा ह्या दुसऱ्या भागामध्ये आज आपले जे अतिथी आहेत राकेशजी परमार यांचं सहर्ष स्वागत. राकेश परमार हे कॅथलॅब टेक्नॉलॉजिस्ट, कार्डियक फिजिओलॉजिस्ट म्हणून काम बघतात. तर त्यांचा पूर्ण प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. तर राकेशजी, तुम्ही थोडक्यात आम्हाला थोडी माहिती द्या तुमच्या प्रवासाबद्दल. धन्यवाद मला ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी. आणि मेडिकल फील्डमध्ये ही जी कॅथलॅब टेक्नॉलॉजिस्ट की कार्डियक फिजिओलॉजिस्ट जी पदवी आहे ती एक रँडम पदवी आहे, कोणीही घेऊ शकतं. आणि ही एक जी मेडिकल रिलेटेड फील्ड आहे जी भरपूर लोकांना की इझिली कोणाला माहीत नाही आहे. तर माझं नाव जसे आहे साहेबांनी सांगितलं की राकेश परमार आहे. मी लोणावळा शहरात राहतो आणि तिथनं माझं जे काही शिक्षण झालं आहे, मी VPS शाळेतनं आपलं पूर्ण शाळेतलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर DP मेहता ज्युनियर कॉलेज तिथनं आपली 11वी 12वी सायन्स हा प्रवास पूर्ण केला. त्यानंतर जो माझा प्रवास होता की नंतर काय करावं, त्यानंतर माझं थोडं रिसर्चमुळं मला कळालं की एक अशी डिग्री आहे जी युजली ऐकलेली नव्हती. तर मला न्यूजपेपरमध्ये दिसली आणि त्यानंतर मी थोडं विचारपूस करण्यासाठी सिम्बायोसिस कॉलेजमध्ये ती डिग्री आहे. त्या डिग्रीचं नाव आहे सिम्बायोसिस मधनं डिग्री केली. तर त्या डिग्रीचं नाव आहे बॅचलर्स इन मेडिकल टेक्नॉलॉजी. प्रॉपर त्यात वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आहे. तर ज्यावेळेस ह्या डिग्रीचं मला कळालं स्वतःला, तेव्हा असं झालं की काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं, नवीन वाटलं. तर मी स्वतः सिम्बायोसिस कॉलेजला जाऊन थोडी हे केली, बोलणं केलं त्यांच्याशी काय कसं काय थोडं. तर त्यांनी थोडक्यात आपल्याला ज्या गोष्टी होत्या त्यांनी सांगितलं आणि मला वाटलं की ही काहीतरी नवीन आहे, काहीतरी करू शकतो आपण. तर आपण एक मनात ठरवून घेतलं की ही डिग्री आपण केली पाहिजे, काहीतरी नवीन आहे जे युजली आपल्याला सांगायला कोण नव्हतं. तरी मी आपल्या ह्याच्यात ज्यांच्याकडनं काही इन्फॉर्मेशन. कॅथलॅब टेक्निशियन म्हणजे तुम्ही जॉईन केलंय हे कळल्यानंतर आम्हाला कॅथलॅब टेक्निशियन किंवा टेक्नॉलॉजिस्ट ही फील्ड आम्हाला तेव्हा कळली. बऱ्यापैकी लोकांना कॅथलॅब टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे काय हे माहिती नाही. तर म्हणजे तुमचं डिग्रीचं पूर्ण झालं सांगून की तुम्ही कॅथलॅब टेक्नॉलॉजिस्ट हे काय, कुठं काम करता, काय ह्याची थोडी माहिती. तर जसं मी सांगत होतो आपल्याला की तिथनं आपली सिम्बायोसिस कॉलेजने आपली डिग्री पूर्ण झाली. तर ही फील्ड युजली जास्त लोकांना माहीत नाही आहे आणि त्या डिग्रीबद्दल मलाही स्वतःला माहीत नव्हतं. पण त्या डिग्रीला म्हणजे प्रॉपर 3 वर्षाची डिग्री होती सिम्बायोसिस कॉलेजला. आणि त्यानंतर पुढं काय होणार नाही होणार हे मला त्यावेळेस कळालं करताना की काय काय स्कोप आहे, की काय काय पोझिशन्सवर आपण काम करू शकतो. तर जसं त्या डिग्रीला फ्लो चालू होता, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, त्यावेळेस आपल्याला कळत गेलं थोडक्यात की आपण काय काम करणार आहे. तर ह्यात वेगवेगळ्या पदवी आहे. असं कॅथलॅब टेक्नॉलॉजिस्ट ही इंडियातली ज्या पदवीवर मी काम करत होतो आधी, आणि इंटरनॅशनली त्या पदवी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या होत जातात. तर इंडियातही त्यात एकच पदवी नाही आहे. म्हणजे आता माझं स्पेशलायझेशन कार्डियक केअर टेक्नॉलॉजी होतं. त्यामुळं मी ॲज अ मेल कॅन्डिडेट मला एक स्पेसिफिक फील्ड आवडत होती म्हणून मी ती कॅथलॅबला जॉईन झालो. त्यात वेगवेगळ्या कार्डियक टेक्नॉलॉजिस्ट की एकोकार्डिओग्राफर की असं कार्डियक टेक्नॉलॉजिस्ट असं ओव्हरऑल हेही पदव्या आपल्या इंडियात आहे. आणि भरपूर लोक आपल्या क्षेत्रातली मावळातली लोक भरपूर या फील्डमध्ये काम करतात. पण कसं होतं की आपण कोणी त्या फील्डवर आपण शिकून काम करू शकतं हे सांगणारं कोण नाही. आणि त्याला काय स्कोप आहे आणि काय रिसर्च लागते त्याच्या मागं की अजून आपण पुढे जाऊन काय काय गोष्टी करू शकतो ते इझिली सांगायला आपल्याला कोण नाही. तर थोडक्यात म्हणजे डिग्री झाल्यानंतर मला ऑप्शन्स होते की पुण्यात काम करावं की मुंबईत काम करावं, कारण आपण ह्या पट्ट्यातले
या की बरोबर. ह्या भागातले लोक आहेत, आपण जास्त लांब कुठे जाणार नाही, तर 2 ह्या मेट्रो सिटी आपल्याकडे ऑप्शन्स होत्या. आता मावळ्यातही भरपूर हॉस्पिटलमध्ये कॅथ लॅब आलेली आहे आणि त्याच्यापेक्षा पास आउट थोडक्यात झाले त्यावेळेस होत्या का? तर आपण पासआउट झालो एक 2012च्या बॅच आउटला. बरोबर. 2009 ते 2012ची हा. बॅच होती आपली. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण संधी कमी होत्या, लोकांना माहित नव्हतं. जसं जसं या फील्डमध्ये आम्ही पुढे जात गेलो की आपल्याला कळत लागलं की पुण्यात किती स्कोप आहे. मुंबईला गेलो तर काय, जसं मुंबई आपलं इंडियातलं एक फायनान्शियल हब आहे बरोबर आणि तिथं इंटरनॅशनली टेक्नॉलॉजी सगळ्या आहे म्हणजे, बरोबर. तर तिथं स्कोप जास्त चांगला आहे कम्पेअर टू पुणे त्यावेळेस. ही मी गोष्ट 2012ची सांगतो तुम्हाला. तर जसं बाहेर पडलो तसं आपण बघत होतो कुठं काय भेटणार. तर त्यावेळेस आम्हाला कळलं की बाबा दादर लोअर परेलला टाटा मेमोरियल हॉस्पिटल करून तिथं ट्रेनिंग टेक्नॉलॉजिस्ट म्हणून एक पोझिशन्स असतात. तिथं तुम्हाला ते ट्रेनही करतात आणि आपण तिथं कामही करतो. अशा त्यांच्या भरपूर टेक्निकल त्याला पोझिशन्स आहेत. तर आम्हाला इंटरव्हेन्शनल की वॅस्क्युलर टेक्नॉलॉजिस्ट ज्या कॅथलॅबच्याच एक भागात येतात त्या पोझिशनवरती मला ऑप्शन भेटला. तर मी एक पूर्ण वर्ष म्हणजे 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं आणि 6 महिन्याचं आपण त्यांच्यासाठी काम करत होतो. तर तो 1 वर्ष मी टाटा मेमोरियल हॉस्पिटल बरोबर होतो. तिथं म्हणजे जी तुम्ही सिम्बॉयसिस पास आउट झाल्यानंतर तुम्ही टाटा मेमोरेबल जॉईन केलं. जॉईन केलं बरोबर. ओके. आणि मला एक अजून प्रश्न होता की सिम्बॉयसिस मधनं तुम्ही पास आउट झाले तर ह्या डिग्री आपण केल्यानंतर तुम्हाला कॉलेज प्लेसमेंट आहे डायरेक्ट का तुम्हाला जॉब शोधावा लागतोय, ह्याची थोडी माहिती. तर डिपेंड करतं म्हणजे आपण जसं आम्ही सिम्बॉयसिसनं गेलोय त्यावेळेस ही माझी चौथी बॅच होती मला असं वाटतंय हा. की, आणि प्लेसमेंट आहे त्यांच्या. पण आता कसं की सगळ्यांना त्या प्लेसमेंट आवडणार नाही आवडणार तशा, बरोबर. कोणाला कोणती पोझिशनवर देते, पण ते देतात. ओके. नाहीतर त्यांचे करिअर गायडन्स जे आहे ते सांगतात आपल्याला भरपूर. आणि आता तर जास्त स्कोप आहे कम्पेअर टू 10 वर्ष आधी. बरोबर. चांगला स्कोप आहे. आणि आपण करत असताना ट्रेनिंग होते आपली, हॉस्पिटलचा कॉन्टॅक्ट वाढतो आपला, भरपूर बरोबर. लोक आपल्याला गाईड करतात की तुम्ही हे करू शकता की ते करू शकता. आणि सगळ्या स्पेशलायझेशनचं वेगवेगळं आहे. हे माझं मी कार्डियक केअरमध्ये आहे, जसं इमेजिंग सायन्स आहे, डायलिसिस आहे, लॅब आहे, ओटी आहे. तर ह्या वेगवेगळ्या स्पेशलायझेशन आहेत. जसं आपण त्या भागात ट्रेनिंग घेतो, अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला एक 50% नॉलेज येतं की आपण काय करणार आहे. आणि आपल्याला कळून जातं की करता करता एक अंदाज येऊन जातो अंदाज येऊन आपल्याला. जातो. पण त्यांचं एक सपोर्टिंग फील्ड आहे जी आपल्याला प्लेसमेंटला हेल्प आउट करतात. आणि असंच नाहीये की आपण हॉस्पिटललाच काम करायला पाहिजे. हा. या फील्डला असं आहे की भरपूर टेक्निकल, जसं मशिनरीज ज्या कंपनी बनवतात, ओके. ज्या मशिनरी कुठेतरी डिस्प्ले होणार, ज्या मशिनरी कुठेतरी लावतो, तिथेही त्यांना आपण त्या मशिनरीचा टेक्निकल माणूस लागतो की सांगायला की ते मशीन ऑपरेट कशी होणार आहे. बरोबर. तर एक पदवी असते ऍप्लिकेशन टेक्नॉलॉजिस्ट करून, हा. की ऍप्लिकेशन स्पेशलिस्ट करून. तर सगळ्या मशीनला एक तसा एक टेक्निकल लागतोच. तर Okay. तीही एक पदवी आहे जी आपण बॅचलर्स कम्प्लीट झालं की ॲज अ फ्रेशर लागू शकतो ट्रेनिंगला. की ह्या ज्या मी कॅथलॅब टेक्निकल की एकोकार्डिओग्राफर झालं, अशा पोझिशनलाही आपण जॉईन करू शकतो तशा. टाटा मेमोरेबल मध्ये काम केल्यानंतर म्हणजे तुम्ही बॉम्बेमध्ये, पुण्यामध्ये कुठल्या कुठल्या हॉस्पिटल्समध्ये कामाची प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पण काम केलंय, बहरीनमध्ये केलंय, आयर्लंडमध्ये केलंय, तर त्याची थोडी माहिती. तर सध्या मी कार्डियक फिजिओलॉजिस्टच्या पोझिशनवरती आयर्लंडमध्ये काम करतोय गेल्या लास्ट 2 वर्षांनी. त्याच्या आधी मी बहरीनला होतो 3 वर्ष. तर तिथली माझी पदवी होती कार्डिओवॅस्क्युलर टेक्नॉलॉजिस्ट म्हणून. ओके. तर इंडियात आम्हाला कॅथलॅब टेक्नॉलॉजिस्ट की एक कार्डिओवॅस्क्युलर टेक्नॉलॉजिस्ट म्हटलं जातं की एक टायटल, एक पदवी आहे आमची. हा. तर जसं टाटा मेमोरियलनी माझा ते पूर्ण वर्षाचा जो कोर्स, ट्रेनिंग आणि काम करण्याचा एक्सपिरियन्स घेऊन आम्ही बाहेर पडलो, तेव्हा संधी भरपूर होत्या. जसं पुण्यात बघायला गेलो तर आम्हाला संधी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे, Okay. रुबी हॉल हॉस्पिटल आहे, हा. जहांगीर हॉस्पिटल आहे आणि भरपूर चांगलं हॉस्पिटल आहे. जे आपलं हे मोठे हॉस्पिटल आहे, हे म्हणजे 2012 मध्ये जे मोठे मोठे हॉस्पिटल आहे होते. तिथं तुम्ही एक्सपिरियन्स त्यावेळेस घेतलेला. तर मला पुण्यातही भरपूर संधी होत्या, जसं ज्या हॉस्पिटलची नावं मी आपल्याला सांगितली. पण माझं असं होतं की मुंबईमधनं ऑलरेडी 1 वर्षाचं ट्रेनिंग आणि आपलं ट्रेनिंग आणि आपलं काय म्हणणं काम केलंय आपण, तर तिथंच कंटिन्यू करावं. तर त्यानंतर मला ब्रिच कँडी हॉस्पिटल जे मुंबईला आहे, ओके.
मरीन ड्राईव्ह साईडला. त्या हॉस्पिटलला संधी भेटली ॲज अ कॅथ लॅब टेक्नॉलॉजिस्ट म्हणून. तर मी तिथं कंटिन्यू गेलो. तिथं 3 वर्ष ऑलमोस्ट झाल्यानंतर मला अजून एक संधी भेटली मुंबईतच, जे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आहे अंधेरीला वर्सोवाला. तर त्या हॉस्पिटलला आपल्याला कॅथ लॅब टेक्नॉलॉजिस्ट म्हणून पदवी भेटली आणि तिथेही आपण काम करत असताना जे आपला प्रवास होता माझा 5-6 वर्षाचा, त्यात मला थोडं स्कोप असा वाटत होता की इंटरनॅशनली आपण काहीतरी करू शकतो. आणि मला पर्सनली स्वतःला इंटरेस्ट होता की आमच्या या फील्डला आम्ही जसं शिक्षण घेत होतो की काम सुरुवात केली कामाला, तेव्हा एक बॅक ऑफ द माइंडला थोडक्यात होतं की या फील्डला इंटरनॅशनली एक चांगला स्कोप आहे थोडा. तर माझ्या डोक्यात त्या गोष्टी होत्या म्हणून मी ट्राय करत होतो सायमल्टेनियसली की जे आपण ब्रिज कँडी, आपण कोकिलाबेन धीरूभाई अंबानीला काम करत होतो. तर त्यावेळेस आजूबाजूला ज्या लोक होत्या नर्सिंग फील्डच्या झाल्या, डॉक्टर फील्डच्या झाल्या, तर त्यातली भरपूर लोक बाहेर जात होती. आपल्याला कानावर गोष्टी पडायच्या का सध्या हे गेले, सध्या हे गेले. तर आपल्याला असं होतं की आपण का नाही ट्राय करावं. बरोबर. तर माझं ते होतं की आपण एक ट्राय तरी करू. आपल्याला चान्स भेटला, लक बाय चान्स म्हणू की आपल्या जे काही हार्डवर्क करतोय, रिसर्च करतोय त्यावरती भेटेल. तर मी माझी जी रिसर्च चालू होती आणि कामही चालू होतं त्यावरती मला एक 2018च्या दरम्यान बेहरन या हॉस्पिटलमधनं संधी भेटली. बेहरन म्हणजे कंट्री, किंगडम ऑफ बेहरन एक छोटा आयलँड कंट्री आहे मिडल ईस्टला. तिथनं एक डिफेन्स हॉस्पिटल आहे, तिथनं आपल्याला एक संधी भेटली कार्डिओव्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजिस्ट म्हणून. मग आता म्हणजे सॉरी तुम्हाला इंटरप्ट करतो की आपण इंडियामधनं तुम्ही बाहेर जाताय तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा काही डिग्री घ्यावी लागते किंवा एक्स्ट्रा काही कोर्स आहे किंवा बाहेर जाताना काही एक्झाम वगैरे आपल्याला द्यावे लागतात, त्याच्याबद्दल थोडं. तर जसं नर्सिंग फील्ड झाली की डॉक्टरची फील्ड झाली की टेक्निकलची फील्ड झाल्या, तर सगळ्या पोझिशन्स आणि फील्डला वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहे. तर बेसिक रिक्वायरमेंट त्यांची अशी असते की आपण एशियन कंट्रीजमधनं येतो, तर युरोपियन कंट्रीजला गेलो की मिडल ईस्ट कंट्रीजला गेलो तर त्यांच्या जे नॅशनल लँग्वेज आहे ते वेगळे आहे आपल्यापेक्षा. बरोबर. तर त्यांचं बेसिक एक कॉमन लँग्वेज यूज करतो आपण इंग्लिश. तर आपल्याला एक बेसिक रिक्वायरमेंट म्हणून ते इंग्लिशच्या एक्झाम्स की ते एक मॅन्डेटरी असतात इनिशियली, पण आता ते गेल्या 5-6 वर्षात ते कमी झालेलं आहे. जसं इंडिया आपलं चांगलंच वाढत चाललंय, डेव्हलप होत चाललंय टेक्निकल एज्युकेशन सगळ्या फील्डमध्ये. तर तो रिक्वायरमेंट एक आता 50-50 झालेला आहे. त्यानंतर आता जसं माझं फील्ड बघितलं की कॅथ लॅब टेक्निकलचं फील्ड आहे, तर कोणत्याही कंट्रीमध्ये आपण अप्लाय केलं तर त्यांच्या एक स्पेसिफिक बॉडी असतात जे आपलं एज्युकेशन बॅकग्राऊंड चेक करतात आणि आपल्याला त्या फील्ड आणि त्या टेक्निकल पोझिशन्सला एक लायसन्स देतात. ते लायसन्स असं आपल्याला भेटलं तर कोणत्या कोणत्या स्पेसिफिक कंट्रीला लायसन्सच्या एक्झामही असतात, कुठं फक्त डॉक्युमेंटेशन सबमिशन आणि एक पर्सनल कॉलवर गोष्टी होतात. तर बेसिकली आपला एक मुद्दा हा आहे की आपल्याला लायसन्स लागतं त्या पोझिशन्सला काम करायला. तर कोणतीही कंट्री घ्या, तर फॉर एन एक्झाम्पल आपण दुबई घेतला की आपण कतार घेतलं, हे मिडल ईस्टच्या कंट्री आहे. आणि आपण त्यानंतर युरोपियन कंट्री की US च्या कंट्री घेतल्या तर त्यांतल्या स्पेसिफिक एक लायसनिंग बॉडी असतात ते तो आपल्याला त्या लायसन्स देतात. प्रोसिजर सोपी आहे, त्यात थोडं आपलं काय म्हणतात ते की एक रजिस्ट्रेशन करायला लागतं आपल्याला पहिलं. तर त्या युजली आपण अप्लाय करतो त्या बॉडीला आणि आपलं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करून घेतो. या सगळ्या प्रोसिजरची एक रजिस्ट्रेशन फी असते, त्या एक 5-6 महिने लागतात त्या प्रोसिजरला. जशी ती प्रोसिजर कम्प्लीट झाली की आपल्याला ते लायसन्स भेटतं आणि त्या लायसन्सवरती आपण त्या कंट्रीतल्या पोझिशन जॉबसाठी आपण अप्लाय करू शकतो. तर पण ही जी प्रोसिजर आहे ती प्रत्येक कंट्रीची वेगवेगळी आहे असं. तर आपण जसं मी सांगितलं फॉर एक्झाम्पल आपण दुबई बघितलं, तिथल्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहे, कतारच्या वेगवेगळ्या एक्झाम्स आहे, कुठे इंटरनॅशनली US कोणत्या कोणत्या एक्झाम्स आपण क्लिअर केल्या की लायसन्स घेतल्या तर ते हे लोक बघून घेतात, म्हणजे त्या लायसन्स इथंही चालतात तसं. तर बेसिकली आपल्याला रिसर्च करावी लागेल की आपल्याला मिडल ईस्टला जायचंय, युरोपला जायचंय, US ला जायचंय की कॅनडाला जायचंय, म्हणजे आपण काय प्रिफर करतो. तर आपण युजली आपण त्या फील्डमध्ये काम करताना, आता मी नर्सिंग बॅकग्राऊंडच्या एन्व्हायरमेंटमध्ये जास्त होतो तर नर्सिंगला चांगला स्कोप आहे आपल्यापेक्षा टेक्निकल पेक्षाही. तर युजली नर्सेस माझ्या आजूबाजूला जे होत्या ते कोण इथं गेलं कोण तिथं गेलं, तर मी असं हे होतं की आपण कोणती कंट्री ट्राय केली पाहिजे. मी सगळीकडे ट्राय करत होतो. तर मला जसं पहिला ऑप्शन बेहरनमधनं भेटला तर मी तिथला मग जसं इंटरव्ह्यू क्रॅक झाला, माझा इंटरव्ह्यू आधी क्रॅक झाला आणि त्यांनी मला सांगितलं की या प्रोसिजर्स तुम्ही कम्प्लीट करून घ्या आणि त्यानंतर तुमचं सगळं फायनलायझेशन होणार. तसं
आता आपण म्हणजे म्हणजे माझ्या ऐकण्यात असं आहे की इंडियापेक्षा मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला बाहेर जास्त स्कोप आहे. का तर तिकडं तेवढे डॉक्टर्स किंवा मेडिकल फील्डमधली लोक नाही आहेत. तर म्हणजे त्याबद्दल तुम्ही किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा तर संधी आमच्या या फील्डला म्हणजे भारतातही भरपूर आहे आणि इंटरनॅशनलही भरपूर आहे. आणि सध्या जो पोस्ट कोविडचा फेज आहे त्यात संधी जास्त वाढल्या आहे. आता इंटरनॅशनल लेवलला त्यांना जास्त मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आली आहे. तर कम्पॅरेटिव्हली संधी आधीही पण जास्त होत्या, आत्ताही आहे. तर आधी आपल्याला माहीत नव्हतं, म्हणजे लोक जायची. आता युजली आपला एक टपका आहे इंडियातला की केरळातली लोक आहे की पंजाबची लोक आहे, इथली जास्त लोक बाहेर जातात कम्पॅरेटिव्हली आपला जो मिड वेस्टचा पार्ट आहे की नॉर्थचा पार्ट आहे. आणि आपल्याला सांगायलाही कमी आहे लोक. आणि एज्युकेशनच्या मागचा जो रूट आहे आपला तो एवढा तुम्ही हे नाही. एक आपण म्हणतो ना तिकडे जाण्याचा दरवाजा उघडला. म्हणजे सेंट्रल रेल्वेमध्ये जॉब भेटला गावातल्या एखाद्या मुलाला, तर काही काही गावं अशी आहेत की ती सगळी लोक रेल्वेतच आहेत. म्हणजे तुम्ही थोडक्यात की आपल्या भागातील ग्रामीण भागातील मुलांना एक संधी निर्माण करून देते. तिकडची आपण त्यांना प्रॉपर माहिती देतो. बरोबर आहे. पण या गोष्टीत कसं असतं, जसं तुम्ही म्हटलं की आपण एक जण गेला की त्याला बघून लोक जातात. आणि माझा प्रयत्नही तो आहे की भरपूर लोकांना या गोष्टी कळाव्या, या फील्डला केवढा स्कोप आहे इंटरनॅशनलही आणि इंडियातही. सध्या गेल्या 5-6 वर्षात इंडियाने जेवढी ॲडव्हान्समेंट केली आहे मेडिकल फील्डला, टेक्निकलला, तर आपल्या इथं संधी जॉब रिलेटेड सगळ्या सेक्टर्समध्ये चांगली आलेली आहे. तर मेडिकल फील्डमध्ये ही संधी चांगली आहे, पण भरपूर लोकांना माहीत नाही आहे. आणि मेनली आपल्या मावळाच्या भागात की आपल्या ग्रामीण भागात लोकांना जास्त माहीत नाही आहे. आणि न माहीत असलं की आपण करतच नाही. जे लोक जसे बीकॉम करतात ते तर लोकांनी बीकॉमच केले आहे. बरोबर. की डिप्लोमा कोणी वेगळा केला की त्यांनी त्या डिप्लोमा केला. तर माझा असं प्रयत्नही चालू आहे की लोकांना ही फील्ड कळावी. आणि ही आपले जी आज चाललंय बोलणं चाललंय त्याचा मेन मुद्दा तोच आहे की आपण लोकांना सांगावं. आणि माझा प्रयत्न तो चाललाय की ज्या लोक या फील्डला ऑलरेडी आलेली आहे की अभ्यास करतात आहे की जॉब शोधतात आहे, मी त्यांना स्वतःहून पुढे येऊन हेल्प करतोय की संधी सांगतोय की इथे इथं संधी आहे की हा रूट आहे, असं असं तुम्ही करा. तर ते माझा स्वतः प्रयत्न चाललाय. आणि आपल्या पण जे ऑडियन्स किंवा पॅरेंट्सला असं वाटत असेल की बाबा आपल्या मुलाने किंवा गायडन्ससाठी तुम्ही कधी राकेश भाऊंचा नंबर मी तुम्हाला शेअर करू शकतोय. त्याच्यानंतर राकेश भाऊ मला तुम्हाला विचारायचंय सगळ्यात महत्वाचा प्रश्न की पास आउट झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी आणि कमीत कमी ते मॅक्सिमम सॅलरी आपल्याला तुमच्या या क्षेत्रात किती भेटू शकते. तर स्पेसिफिकली कसं होतं आपण की जसं आपण फ्रेशर्स, जसं आम्ही 2012ला पासआउट झालो त्यावेळेस अपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि स्कोप ऑफ सॅलरीचाही म्हणजे मारामारी होती जास्त. तरी आता कम्पॅरेटिव्हली 10 वर्षात भरपूर चेंज झालाय. आणि जसं आम्ही आता बघतोय की फ्रेशर्स जी पोरं आम्हाला विचारतात की जे प्रयत्न करतात वेगळ्या वेगळ्या गोष्टींना की त्यांचा सॅलरी स्कोप चांगला झालेला आता. तर बेसिकली जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आम्हाला 10-15 हजार रुपये महिना काहीतरी हातात यायचा. बरोबर. ते पण मुंबई पुणे मेट्रो सिटीजच्या ह्याच्यात. तर ग्रामीण भागात कमीच असणार त्यावेळेस. पण आता सध्या असं झालं की भरपूर हॉस्पिटल्स, भरपूर प्रायव्हेट हॉस्पिटल, रिसर्च हॉस्पिटल की हॉस्पिटलच्या चेन जे बाहेरच्या ब्रँड आहे ते भरपूर इंडियात आले आहे. तर त्यांच्यामुळं एक इंटरनॅशनल टॅग हॉस्पिटलमध्ये सुरू झालंय. आणि इंटरनॅशनल हॉस्पिटलची ज्या पॉलिसीज असतात की ह्या टेक्निकल फील्डला की ह्या टेक्निकलला एवढा पगार भेटला पाहिजे. तर सध्या एक फ्रेशर्स मार्केटमध्ये 25 ते 30 हजार रुपये चांगल्या सिटीमध्ये चांगल्या हॉस्पिटलला तुम्हाला आरामात भेटू शकतोय. आणि त्याचा स्कोप एक युजली एक्सपिरियन्स बेसवरती इंडियामध्ये आणि कोणती फील्ड की कोणती एक स्पेसिफिक फील्ड आपण निवडतोय त्यावरतीही तो अवलंबून आहे. तर युजली आपण चालू करू शकतो की एक 20, 25, 30च्या दरम्यान कुठेतरी सुरुवात होणार. आणि आपण बघतोय जसं ॲडव्हान्समेंट चाललंय, एवढं रिसर्च येत आहे, नवीन कंपनी येतात ते. तर मला वाटत नाही की आपण एक महिन्याला 50-60 हा जास्त वेळ लागेल लोकांना जायला. आणि आता ग्रोथ ऑफ स्कोप फास्टर झालाय. गेल्या ज्या 10 वर्षात आम्ही बघत होतो जो एवढा आमचा स्कोप थोडा स्लो होता, म्हणून आम्ही थोडं बाहेर कुठेतरी बघायला सुरू केले की आपला ग्रोथ थोडा लवकर झाला पाहिजे. आणि तो एक मुद्दा होता म्हणून आम्ही बाहेर ट्राय करत होतो. पण सध्याच्या ह्या फील्डमध्ये सध्याच्या सिच्युएशन्सला
चांगला स्कोप आहे आपला. आणि मला वाटत नाही की जसं मी तुम्हाला रेंज सांगितली की 40-45 की 50 ही पकडला आकडा, मागं पुढं होईल थोडा, पण पोचू शकतोय कमी वेळेत आपण फ्रेशर्सला. फ्रेशर्सला. आणि नॉर्मली आता जसं तुम्ही तर फ्रेशर्स आपण 5-7 कसं पकडतो वर्ष- की आपण जस्ट पास आउट झालो ना म्हणणार की 50 पाहिजे नाही, हा. तर तसं मी नाही म्हणणार. फ्रेशर्स आपण 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मी फ्रेशर पकडतो, कारण वर्षभर आपल्याला कळतो की आपण काय करणार आहे आणि काय करतोय. तर तो 1 वर्ष आपण ट्रेनिंग मध्ये मी स्वतः म्हणजे पकडतो. तर त्या 1 वर्षात आपल्याला ग्रोथ म्हणजे इंडिया आपल्या लेवलला तरी मुंबई पुण्याच्या लेवलला सध्या 25-30चा चाललाय, पण गुजरात, दिल्ली ह्या भागात ते 40-45 ही देतात ते, कारण त्यांना ह्या फील्डमध्ये लोक पाहिजे नाही. आता म्हणजे थोडक्यात तुम्ही आता एक 10 वर्ष झाली जॉब करताय, तर 10 वर्ष जॉब करत असताना तुम्ही आता बाहेर काम करताय, तर बाहेर काम करत असताना तुम्ही इन्कम सोर्स काय आहे? किंवा किती मिनिमम एक्सपेक्टेशन्स आणि किती मिनिमम आपल्याला आणि मॅक्सिमम आपल्याला पगार थोडक्यात आपण जे म्हणतो तो आपण ऍक्सेप्ट करू शकतो? तर स्पेसिफिकली ते पण आपल्या एक रिजन की जसं मी आधी सांगितलं आपल्याला की मिडल ईस्ट वेगळं आहे, युरोप वेगळं आहे, US वेगळं आहे. तर सगळ्यांचं मार्केट स्केल वेगवेगळं आहे आणि आपल्या एक्सपिरियन्स बेसिसवरती आपल्याला तो स्केल मागं पुढं होतो. तर आता थोडक्यात मी सांगायला गेलो तर असं होईल की आयर्लंडमध्ये आता सध्या आपण आयर्लंडचं बघू तर युरोपियन कॉन्टिनेंटला आम्ही कामं करतोय, तर तिथं पण वेगवेगळ्या कंट्रीज आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही घेतो की UK आणि आयर्लंड जे जवळपासच आहे, पण त्या दोन्ही कंट्रीमध्ये पे स्केल वेगळा आहे. म्हणजे ॲज अ बेसिक आपण आता इंडियातनं बाहेर जातो तर त्या कंट्रीतला आपण फ्रेशर झालो, आपल्याला एक्सपिरियन्स आहे, पण त्यांच्यासाठी आपण एक बेसिक ग्रेडला आपल्याला पोझिशन देतात. तर UK मध्ये बघितलं तर सॅलरी स्केप वेगळं आहे, आयर्लंडमध्ये वेगळं आहे. तर थोडक्यात सांगायला गेलो तर आपल्याला स्टार्ट इंडियन मनीमध्ये आणि युरोपियनमध्ये कन्व्हर्जन असतो. तर युरोपियनचा जो स्केल असतो आम्हाला तो एक 35,000 युरो टू 40-45,000 युरोचा एक वर्षाचा आपल्याला स्केल भेटतो. तर थोडक्यात इंडियन मनी की इंडियन ह्याच्यात महिन्याला बघितलं तर 1.5 ते 3.5 लाख चा स्केल मागं पुढं होऊ शकतो आपल्याला, आणि एवढ्या आपल्या हातात येतात. एवढ्या वर्ष आता तुम्ही कॅथलॅब टेक्निशियन म्हणून इंडियामध्ये पण काम केलंय, बाहेर पण काम केलंय, तर थोडक्यात इंडिया आणि आयर्लंड म्हणू आपण, ह्याच्यात तुम्हाला फरक काय जाणवतो किंवा काय सिमिलॅरिटीज आहे? तुम्हाला कॅथलॅब टेक्निशियन म्हणून काम करताना काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात? दोन्ही मध्ये काही अनुभव असेल तर शेअर करा. एक्सपिरियन्स म्हणणार म्हणजे आपलं कम्फर्ट झोन झालं की जे आपल्याला प्रॉब्लेम फेस करतो ते दोन्हीकडं मोस्ट प्रॉबेबली सेमच आहे. मेडिकल फील्ड एक अशी फील्ड आहे की तिथं आपल्याला भरपूर एमर्जन्सी हँडल कराव्या लागतात. जसं डॉक्टर हँडल करतात की नर्सेस, ही पूर्ण टीम वर्क असतो. तर एक एमर्जन्सी सिच्युएशन्स असतात, कुठं कुठं आपण जसं आपण इथं आहे तर आपण कोणत्या भागात काम करतोय. आता केरळची लोक आपल्या मिडपार्टला येऊन काम करणार तर त्यांना लँग्वेज बॅरियरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. जसं आपण बाहेर जातोय तर आपल्याला इंग्लिश येते, पण त्यांची एक इंग्लिशची फ्लुएन्सी की लेवल ऑफ इंग्लिश वेगळा असतो. तर हे जे 2 फॅक्टर आहे, मेनली कसं आहे की कोणताही हॉस्पिटल असेल तिथं टीमवर्क एक आपण काम करतो. तर लँग्वेज बॅरियर येतात, कल्चरल बॅरियर येतात, आणि एक मेडिकल फील्डच्या स्वतः आपण आतमध्ये बघितलं तर तिथे वेगवेगळे फॅक्टर्स आपण येतात की एक एमर्जन्सी सिच्युएशन झाल्या, वेगवेगळ्या प्रोसिजर्स आपण कशा करतो, त्याला एक स्पेशालिटी लागते, ट्रेनिंग लागतो. तर आपण आपल्यावरती अवलंबून आहे आपण किती युजली आपण इझिली त्या गोष्टी करू शकतो. तर प्रॉब्लेम फेस म्हणजे सगळ्या फील्डलाच आहे. आता IT फील्डला बघितलं तर असं काही नवीन तर जाऊन सगळ्यांना येत असं नसतं. तसं या फील्डलाही आहे की आपण गेल्यानंतर एंट्री झाल्यानंतर भरपूर टेक्नॉलॉजी आहे नवीन, भरपूर मशिनरीज आहे नवीन, तर ते आपल्याला शिकाव्या लागतात. त्या शिकल्यानंतर तिथल्या त्या एन्व्हायरमेंट, एमर्जन्सी सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या, एक डिफिकल्ट केसेस कशा हँडल करायच्या, स्ट्रेस मॅनेजमेंट कसा हँडल करायचा, आणि लँग्वेज, कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी, या सगळ्या गोष्टी एक ओव्हरऑल प्रॉस्पेक्टने आपण बघतो. आणि या चॅलेंजेस नाही म्हणणार मी, एक अपॉर्च्युनिटी असते आपल्याला नवीन काही शिकण्याची. बरोबर. तर ते आपण करू शकतो, आणि ती मला असं वाटतं की सगळ्या फील्डमध्ये आहे. आणि जसं आपण नवीन काही ट्राय केलं तर आपल्या एक्सपिरियन्समध्ये अजून काहीतरी ॲड होतं
आणि आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या गोष्टी बघितल्या तर मला असं वाटतं की एक इझी जातं सगळ्या सिच्युएशन्सला हँडल करायला, की आपला एक कम्फर्ट झोन डेव्हलप करायला, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या जातात. कम्फर्ट झोन मध्येच मी बोलणार आहे की मी बघितलंय खूप सारी लोक आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडायचा प्रयत्न नाही करत, तिथं आहे तिथंच राहतात. कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडलं तर किती आपल्याला त्याचं फायदा होऊ शकते किंवा तर त्यात असं आहे म्हणजे की कोणतीही गोष्ट आपल्याला थोडक्यात फॅमिली पासनं, बरोबर. गावापासनं, आपल्या घरच्यांपासनं वर्ष 2-2 वर्ष तुम्ही भेटत नाहीये, तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडलाय. मग तुम्ही ते कसं एक्सप्लेन कराल किंवा स्वतःला तुम्ही कसं प्रिपेअर केलं या सगळ्यासाठी? तर म्हणजे हा एक मेन मुद्दा आहे की मेन प्रश्न पण म्हणणार मी आपल्याला, की कसं असतं की माझं एक्सपेक्टेशन की माझं बघणं या गोष्टीला असं होतं की आपण जिथपर्यंत आपली एक सराउंडिंग की आपलं एक एन्व्हायरमेंट जिथपर्यंत सोडत नाही तर आपला ग्रोथ एक सस्टेन ग्रोथ राहतो. बरोबर. असं नाही म्हणणं की आपण काही करू शकत नाही, पण आपण जे काही करतो ते तेवढ्या भागाबद्दलच असतं की आपण काही नवीन शिकतो ते तेवढ्या भागाबद्दलच शिकतो. आपण जसं पुण्यात राहतो की लोणावळ्यात राहतो की आपण मुंबईत काही गेलो की काहीतरी वेगळं शिकायला भेटणार, वेगळं बघायला भेटणार. तर कसं आहे की कम्फर्ट झोन सोडला नाही तर आपण एक नवीन अपॉर्च्युनिटी जास्त भेटत नाही आपल्याला, नवीन गोष्ट शिकायला भेटत नाही, नवीन काही ट्रेनिंग भेटत नाही, भरपूर गोष्टी इफेक्ट करतात अशा. तर त्या गोष्टी डिफिकल्ट होत्या माझ्या स्वतःसाठी प्रिपेअर करायला. पण मला माझं पर्सनल अँगल असा होता की मला काहीतरी करायचंय. जसं आमच्या ह्याच्यात बघितलं की आमच्या बॅकग्राऊंडला एज्युकेशनला एवढं महत्त्व नाही आहे, सगळे बिझनेस लाईनमध्ये. तर बाबांनीही आम्हाला सांगितलं होतं की आपलं आहे दुकान आहे, आपण करू शकतो त्यात. पण माझं असं होतं की काहीतरी वेगळं करावं घरातनं, की काहीतरी एज्युकेशनमध्ये काहीतरी करावं आणि मला काम करायचं होतं. तर त्या एक गोष्टीमुळे मी सतत काहीतरी प्रयत्न करत राहिलो की माझं हे सोडून मी अजून काय करू शकतो. जसं लोणावळ्यात होतो आपण, तर लोणावळा सोडून मी पुण्यात गेलो, इथेही कॉलेजेस होत्या पण त्या डिग्री नव्हत्या. बरोबर. एक पुण्यात आपल्याला कुठे कुठे कॉलेजेस आहेत जिथं आपण तुम्ही जी डिग्री केली ती करू शकते? सध्या तरी एक सिम्बायोसिस म्हणजे युजली ही डिग्री साऊथमधनं सुरू झाली, कर्नाटका मणिपालनी पहिले इंट्रोड्यूस केली होती. तर आपल्या ह्या भागात आणायला सिम्बायोसिसनी आणली आहे. सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जी पुण्यात आहे त्यांचा एक सेक्शन आहे हेल्थ सायन्सचा. तर त्यांच्याकडे ही 3 वर्षाची डिग्री आहे. ओके. तर बॅचलर्स डिग्री, ग्रॅज्युएशन म्हणतो आपण त्याला. तर त्या 3 वर्षाच्या डिग्री बरोबरच आपलं ट्रेनिंगही होतं, ऑब्झर्वेशनही होतं आणि आपलं थेअरी प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी त्या 3 वर्षात त्या करिक्युलम त्या कोर्समध्ये त्यांच्या इन्व्हॉल्ड आहे. तर आपल्या ह्या भागात पुण्यात जिल्ह्यात आहे, पण आता सध्या एक 5-6 वर्षात मुंबईत भरपूर ठिकाणी आहेत. डी.वाय. पाटीलनी सुरू केले, MGN हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला ही डिग्री आहे. तर आता सध्या आपल्या इथं एक चांगल्या 5-6 चांगल्या लेवलच्या हॉस्पिटल्सनी ह्या डिग्र्या सुरू केल्या आहे आणि नॉर्थलाही भरपूर आहे, साऊथलाही भरपूर आहे. असं तर आपल्या या भागात की पुणे जिल्ह्यात पकडलं तर सिम्बायोसिसकडे ही डिग्री आहे. ओके. आता एवढे वर्ष झाले काम करताय, एवढ्या वर्षात एक असा मोमेंट असेल की आपण अचिव्हमेंट बनू शकतं किंवा काहीतरी एक असं जे लाईफ टाईम विसरू शकत नाही, अशी एखादा इन्सिडेंट शेअर करू शकता? तर माझ्यासाठी जी कोणती पोझिशन मला भेटली तो माझा एक अचिव्हमेंटच होता की मी काहीतरी नवीन करत होतो, एका लेवलने दुसऱ्या लेवलला कसं जावं, की आपण काय करू शकतो ते चाललं होतं. तर एक फेज होता ज्या फेजला आपण म्हणतो की इंडियात आम्ही करत होतो आणि आम्हाला कळालं की आता मार्केट सस्टेन आहे, तर इंटरनॅशनली ट्राय करत होतो. तर पहिली जी पदवी बहरेनला भेटली मला की ॲज अ कार्डिओवॅस्क्युलर इंटरनॅशनलला, तो एक माझा फर्स्ट एक इंटरनॅशनल अचिव्हमेंट म्हणणार मी. आणि तशा मग मी ट्राय करत गेलो भरपूर गोष्टी. तर जसं जसं आपण या पायऱ्या चढत चाललोय की अचिव्हमेंट घेत चाललोय वेगवेगळ्या, तर सध्या एक रिसेंट अचिव्हमेंट म्हणणार की मला आपल्या मुंबईतल्या एक SPCIT करून एक संस्था आहे, टेक्निकल आमची बॉडी आहे, तर त्यांच्या कॉन्फरन्स दरवर्षी होत असतात. तर त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं की तुम्ही या आणि ह्या फील्डच्या लोकांना इंटरनॅशनली स्कोप कसा आहे ह्याबद्दल लोकांना सांगा. तर त्यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म सध्या जस्ट लास्ट वीकला नाशिकला होती ही कॉन्फरन्स, तर तिथं आपल्याला एक गेस्ट लेक्चर, म्हणजे ते महाराष्ट्र लेवल होती का ऑल इंडिया? नॅशनल लेवल होती. तर ती बॉडी आपली मुंबईतली आहे SPCIT. ती आमच्या फील्डच्या टेक्निकलची बॉडी आहे. तर त्यांनी आपल्याला प्लॅटफॉर्म दिला की तुम्ही या,
या फील्डबद्दल लोकांना सांगा आणि ज्यांना कोणाला प्रयत्न करायचा आहे तर त्या फील्डला जाण्याचा रस्ता काय आहे ते तुम्ही सांगा. तर तो हा एक छोटा एक रिसेंट अचीवमेंट होता माझा. ओके. आता मी म्हणजे मला माहिती नाही बरोबर आहे का चुकीचं आहे, पण तुम्ही जर का एक्सरे टेक्निशियन म्हणून काम करताय किंवा कॅथलॅब टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करताय, तर रेडिएशनचा तुमच्या बॉडीवर काही परिणाम होतो किंवा त्यांनी आपल्याला भविष्यात त्रास होतो असं नॉर्मल आपण ऐकलेलं आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला काय सांगते, म्हणजे तुम्ही एवढ्या वर्ष त्या फील्डमध्ये काम करताय, तुम्हाला त्याचा अनुभव आहे? तर बेसिकली कसं असतं की आपण मेडिकल फील्ड, आता मी पण कॅथलॅब टेक्निकल आहे तर आमच्या मशिनरीजला बेस एक्सरेचाच असतो. ओके. तर त्या एक्सपोजरला रेडिएशनचं एक काय म्हणतो आपण एक मिनिमम लेवलचं एक्सपोजर असतोच दरवेळेस. पण आता त्या फील्डला आपण कंटिन्युअस काम करणार आहे. म्हणजे आता एक एक्सरे आपण कोणाही पेशंटला गेलं तर त्याला तो तात्पुरता लागतो, पण आम्ही त्या फील्डमध्ये कंटिन्युअस लेवलला काम करतोय. तर आम्हाला त्या प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. भरपूर मटेरियल, भरपूर प्रोटेक्शन शिल्ड असतात, एप्रन्स असतात, ग्लासेस असतात. तर पूर्ण एक सेट असतो आमचा जे आम्ही घालून काम करतो. तर आधी जो आम्ही घालायचो जेव्हा आम्ही सुरुवात केली की आमच्या आधी 1990मध्ये ही जी फील्ड इंडियामध्ये आली जेव्हा, तर ते जे ॲप्रन आम्ही घालायचो त्यांचं वजन कमीत कमी 10 ते 12 किलो असायचं. ते घालून आम्ही कामं करायचो. ओके. तर आता जसं जसं ॲडव्हान्समेंट चालले आहे तर आमच्या ह्या फील्डमध्येही भरपूर चेंजेस आहे, डेव्हलपमेंट आले. तर आताचे थोडक्यात म्हटलं तर की आता पुन्हा एक शिल्ड असते आपल्यासमोर, तर जो एक्सपोजर असतो त्या एक्सरेचा, तर जेवढा आपण जवळ असतो तो जास्त लागतो आपल्याला आणि जेवढा त्यापेक्षा आपण लांब असतो तो लागत नाही. तर जो ऑपरेटर आहे मेनली डॉक्टर असतो, एक नर्सिंग टीम असते, आपली टीम असते टेक्निकलची, तर आम्ही जवळ असतो त्या मशीनचं. तर आम्हाला एक 100% शिल्ड असते डोळ्यांसाठी, बॉडीवरती, आणि त्या मशीनच्या स्वतःच्या शिल्ड असतात जे एक्सपोजर डायरेक्टली आपल्याकडे येत नाही. तर एक लॉंग टर्म एक्सपोजर व्हेरी मिनिमल लेवलला असतो. पण आपल्या स्पेसिफिक कंट्रीला, सगळ्या कंट्रीला एक रेडिएशन एक्सपोजर्सच्या बॉडी असतात जे हे लेवल ऑफ एक्सपोजर मेजर करतात. तर आपण बॅचेस घालतो, त्या बॅचेस त्या रेडिएशन एक्सपोजर ऑब्झर्व करतात आणि दर 3 महिन्याला तो एक्सपोजर मोजला जातो. तर त्यांच्या गाईडलाईन्स आहे, त्यांच्या पॉलिसीज आहे की वर्षाला एका माणसाला एवढा एक्सपोजरहीच भेटला पाहिजे आणि त्या बॅचला तो एक्सपोजर जास्त लागला की भेटला, मग त्या माणसाला त्या फील्डला तात्पुरता एक स्पेसिफिक 3, 6 महिने, 9 महिने जेवढा असेल तेवढा आपण ब्रेक देतो. ओके. असं. तर असं मी म्हणणार नाही की सेफ नाही आहे असं, की आपण सगळे प्रिकॉशन्स घेतो. आणि आता मी 10 वर्ष काम करतोय, मला कधीही त्यांनी ओव्हर एक्सपोजर कधीही भेटलं नाही. तर त्याचं बेस हा आहे की प्रोटेक्शन जे फील्ड आपण यूज करतोय ते 100% सेफ आहे. ओके. आता मेनली आपण हा कार्यक्रम ज्याच्यासाठी करतोय की जे आपले ग्रामीण भागातली मुलं आहेत की ज्यांना 10वी 12वी झाल्यावर प्रॉपर गायडन्स भेटत नाही किंवा माहिती नसतात फील्ड, तर तुम्ही 10वी 12वी जी येणारी पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्या फील्डबद्दल, की कसं काय ते करू शकतात? किंवा तर ओव्हरऑल बघायला गेलो तर ही एक मेडिकल टेक्नॉलॉजीची फील्ड आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की मेडिकल फील्ड आहे आणि टेक्निकल फील्ड आहे, यांचं मिक्सचर आहे. ओके. तर हॉस्पिटल ज्या गोष्टी चालतात ते सगळ्या मशिनरीजवर चालतात. बरोबर. तुम्ही कोणत्याही ऑपरेशन थिएटरला जा, कुठेही रेडिएशन की MRI CT स्कॅनच्या डिपार्टमेंटला जा, सगळ्या गोष्टी मशीनवर चालतात. ते डॉक्टर प्रिस्क्राईब करतात की तुम्ही हे टेस्ट करा. तर ती टेस्ट करायची आणि कशी करायची, ती मशीन ऑपरेट कशी करायची, ते जे लोक असतात काम ते आपलं असतं. बरोबर. तर तुम्ही ज्या आता 12वी नंतर आपण बाहेर पडलो ह्या फील्डसाठी, तर भरपूर ठिकाणी जसं आपण सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रात की वेगवेगळ्या स्टेटमध्ये ह्या बॅचलर्सच्या ग्रॅज्युएशनच्या डिग्री आहे. त्यात पुढे आपण मास्टर हेही करू शकतो. तर डिप्लोमाच्या लेवलनेही सुरू होतं. आधी सगळीकडे असं डिप्लोमा इन एक्सरे होत्या, त्या लोकांनी मग बॅचलर्स पण केलं. पण आता डायरेक्ट संधी आपल्याला की 11वी 12वी सायन्सची पोरं डायरेक्ट बॅचलर्सला ॲडमिशन्स, ग्रॅज्युएशन लेवलला ॲडमिशन घेऊ शकतो आपण. ओके. तसं तर त्या फील्डला वेगवेगळे स्पेशलायझेशन आहे. तर ज्या स्पेशलायझेशन आपण जाणार ते एक मेडिकल टेक्नॉलॉजीची पूर्ण फील्ड आहे, चांगला स्कोप आहे. नवीन म्हणणार की एक डेव्हलपिंग फील्ड आहे आणि फ्युचर मेडिकल आहे आणि याचा भरपूर स्कोप आहे आणि नेव्हर एंडिंग, नेव्हर डाईंग फील्ड आहे. तुम्हाला असं कधीही होणार नाही की तुम्हाला जॉब नाही. आणि
कोविड पासनं तर ते सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. आलेलंच आहे आणि एक रिस्पेक्ट वाढलाय. आधी आपण म्हणतो टेक्निशियन, पण तो टेक्निशियन काय करतो ते लोकांना माहित नाहीये. बरोबर. तर आता ज्यांनी या ग्रॅज्युएशन डिग्री केल्या, ज्यांनी एवढं रिसर्च एज्युकेशन घेतले तर आणि एवढं टेक्निकली हँडल करतात ते, तर त्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे, लोकांना कळायला पाहिजे की ह्या फील्डमध्ये ही स्कोप आहे आणि ही नेव्हर एंडिंग फील्ड आहे. मेडिकल हॉस्पिटल कधी बंद होणार नाही. बरोबर. आणि टेक्नॉलॉजी वाढतच जाणार आहे, की ती टेक्नॉलॉजी कमी होणार असं नाहीये. फोन आपण जेव्हा पहिला फोन वापरत होतो आणि आताचं जे स्मार्टफोन आपण वापरतोय, बरोबर. एवढाच टेक्नॉलॉजीमध्ये बदल झालाय. तर मेडिकल फील्डमध्येही तो ग्रोथ आणि सस्टेन ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ग्रोथ चांगला आहे. तर ही माझं असं आहे की ही फील्ड एक नवीन फील्ड आहे अजूनही लोकांसाठी आणि लोकांनी ट्राय केलं पाहिजे या फील्डसाठी. आणि इझी आहे ॲक्सेस या फील्डला. 12वी सायन्स बेसिक बॅकग्राऊंड लागतो आपल्याला आणि त्यानंतर आपण ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम येत असतील तर आपण त्यांना गाईडही करू त्या गोष्टींबद्दल. नक्कीच. पण युजली सिम्बॉयसिस इंटरनॅशनल जे आपले पुण्यात आहे त्यांच्याकडे हा कोर्स आहे. आपण तिथं जाऊनही चौकशी करू शकतो. आता गुगल आहे त्यावर रिसर्चही करू शकतो. तर मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट सगळ्या क्षेत्रात, सगळ्या फील्ड, सगळ्या स्पेशलायझेशन वेगवेगळं आहे. राकेश भाऊ, खूप छान वाटलं तुमच्या बरोबर बोलून आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून, ॲक्च्युली मला तुम्हाला सांगायचं आहे की उद्या त्यांची फ्लाईट आहे, ते परत आयर्लंडला निघालेत, तरी त्यांनी आपली रिक्वेस्ट एक्सेप्ट करून त्यांनी आपल्याला वेळेत वेळ देऊन तुम्ही इथं आला, त्याबद्दल आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. थँक्यू व्हेरी मच.